आणि डोंबिवलीमधील शिळफाटा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ही वाहतूक आता बंद असेल। सगळ्या प्रकारची वाहतूक 10 फेब्रुवारी पर्यंत बंद असणार आहे। मिट्टी जो पहले का बना हुआ था स्ट्रक्चर उसको डिसमेंटल किया है, वो हमने टाइम पीरियड से पहले ही कर लिया है। अब इसके बाद में हम लोग इसको लेवल करेंगे। लेवल करने के बाद में नीचे कंक्रीटिंग के एक लेयर डालेंगे, उसमें भी हमने प्रीकास्ट बनाया हुआ है, उसको रखेंगे। उसके बाद हमारे जो आरसीसी के बॉक्स हैं उन बॉक्स को रखेंगे। बॉक्स को रखने के बाद वापस ऊपर का जो है रोडवे उसका काम चालू करेंगे हम लोग। तो ये टोटल 5 दिन की एक्टिविटीज़ अलग अलग तरह की हैं, क्योंकि कंक्रीटिंग से इन्वॉल्व है तो वो स्ट्रेंथ लेने के लिए जो टाइम लगता है वो लगेगा। निलजे पलावा रेल्वे ट्रॅकवरील हा ब्रिज आपण पाहू शकता। याच ब्रिजला समांतर असा रेल्वेचा ब्रिज हा याची उभारणी आता या ठिकाणी होणार आहे। या उभारणीसाठी या संपूर्ण व्यवस्थेत रेल्वे ट्रॅकने आता हा नवीन रस्ता या ठिकाणी खोदलेला आहे। या विशेष म्हणजे या रस्त्यामुळे दोन ठिकाण हे आता एकत्र आलेले आहेत। निलजे स्टेशन ते निलजे गाव अशा प्रकारचा हा जो रस्ता आता जॉईंट झालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता पूर्ण रात्रभर रात्री 12 वाजेपासून ते आतापर्यंत हा पूर्ण रस्ता हा खोदलेला आहे। याच्यातून एक मार्ग त्यांनी काढलेला आहे। या मार्गाने आता वाहतूक करणे आणि रेल्वेच्या गर्डन्स नेण्यासाठी हा संपूर्ण रस्ता मोठ्या उपयोगी येणार आहे। या रस्त्यात आता मोठ्या प्रमाणात क्रेन डंपर अशी वाहतूक सुरू झालेली आहे। आणि विशेष म्हणजे या संपूर्ण रस्ता हा फक्त रेल्वेच्या गर्डन टाकण्यासाठी उपयोगी येणार आहे। आता नागरिकांना प्रवाशांना मोठा दिलासा मिळालेला आहे। हा एक ब्रिज हा कंटिन्यू चालू राहणार आहे आणि लहान हलक्या वाहनांसाठी हा ब्रिज चालू राहणार आहे। आणि अवजड वाहने हे 5 दिवस सतत या अवजड वाहनां बंदी घालण्यात आलेले आहे। त्यामुळे वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाल्याचेही लक्षात येत आहे। योगेश गोडे, पुढारी न्यूज, कल्याण।